गेल्या कित्येक दिवसांपासून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण चर्चेत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालेलं आहे, महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून निघालेलं आहे। ते प्रकरण म्हणजेच बीडच्या मस्साजोगमधलं प्रकरण। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या करण्यात आलेली होती। या प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी होते ते फरार होते। जो मेन आका आहे या सगळ्या हत्येमधला तो वाल्मिक कराड आहे असं बोललं जात होतं आणि हाच वाल्मिक कराड ज्याचे धनंजय मुंडेंसोबत जवळचे संबंध होते। परळीतला सगळा कारभार ज्या वाल्मिक कराडच्या नावावर चालतो, ज्या वाल्मिक कराडच्या शब्दावर चालतो, तोच वाल्मिक कराड आता सरेंडर झालेला आहे, सीआयडीला शरण गेलेला आहे। हा वाल्मिक कराड सीआयडीला नेमका कसा शरण गेला, शरण जाण्याआधी त्याने काय केलं, व्हिडिओ शेअर करत त्याने काय म्हटलं, एकूणच सीआयडी ऑफिस बाहेर काय वातावरण होतं, या सगळ्यांबद्दल बोलणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड हा फरार होता। अवादा कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होता। त्याचबरोबर या हत्येमध्ये सुद्धा त्याचा सहभाग असल्याचं बोललं जात होतं आणि वाल्मिक कराडचा शोध तेव्हापासून पोलीस घेत होते। तेव्हापासूनच वाल्मिक कराड फरार होता आणि सीआयडीची 9 पथकं वाल्मिक कराडचा शोध घेत होती। देशभरामध्ये जर आपण बघितलं तर ही 9 पथकं तैनात करण्यात आलेली होती। वाल्मिक कराडचा मोठ्या प्रमाणामध्ये शोध घेतला जात होता आणि अशातच वाल्मिक कराड स्वतः सीआयडीला शरण गेलेला आहे। स्वतः त्याने सीआयडीला तो सरेंडर झालेला आहे। आता सरेंडर होताना वाल्मिक कराडने एक व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि व्हिडिओ शेअर करत तो नेमकं काय म्हणाला तर त्याने असं म्हटलेलं आहे की माझ्या विरोधात खोटी खंडणीची तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे। संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करा असं वाल्मिक कराडने म्हटलेलं आहे। राजकीय दोषापोटी माझं नाव या सगळ्या गुन्ह्यामध्ये जोडलं गेलं असं सुद्धा वाल्मिक कराड म्हणालाय। त्याचबरोबर पोलीस तपासात मी दोषी असलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल ती मला मान्य असेल। मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना मी सरेंडर होतोय असं वाल्मिक कराड म्हणालेला आहे। आता याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे विष्णू चाटे ज्याला अटक करण्यात आलेली आहे त्याचा तो वाल्मिक कराडचा मावस भाऊ आहे असं म्हटलेलं जातं आणि अशातच आता वाल्मिक कराड असं म्हणतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करा। त्याच्यामुळे सरेंडर होऊन वाल्मिक कराडने स्वतःच्या अडचणी कमी केल्यात का असं सुद्धा म्हटलं जात आहे। आता व्हिडिओ रिलीज झाला आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या मिनिटाला वाल्मिक कराड सीआयडी समोर शरण झाल्याचा सुद्धा व्हिडिओ समोर आला। वाल्मिक कराडची कॉलर धरून आपण जर बघितलं दृश्य जर बघितले तर सीआयडीच्या ऑफिस मुख्यालय मधली ही सगळी दृश्य आहेत। वाल्मिक कराड सीआयडी समोर कशा प्रकारे सरेंडर झाला आणि लोकांची गर्दी या मुख्यालयाबाहेर आधीच जमलेली होती ही सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे। म्हणजेच वाल्मिक कराडचे जे समर्थक होते, जी काही लोक होती त्यांना आधीच माहिती होतं की वाल्मिक कराड सरेंडर होणार आहे, कारण जे पुण्यातलं सीआयडीचं मुख्यालय आहे तिथे वाल्मिक कराडचे जे समर्थक होते, जे लोक होते ते आधीच जमा झालेले होते आणि त्यानंतर वाल्मिक कराड सरेंडर झालेला आहे। या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी तासाभर आधीच एक ट्विट केलेलं होतं वाल्मिक कराड सरेंडर होणार, पोलीस कॉलर धरून त्याला मुख्यालयामध्ये आणणार आणि ही सगळी दृश्य आपल्याला नंतर सुद्धा पाहायला मिळाली। त्याच्यामुळे एकूणच वाल्मिक कराड फरार झाल्यानंतर सरेंडर होण्यापर्यंतचा त्याचा हा सगळा प्रवास होता। 9 पथकं इकडे वाल्मिक कराडचा शोध घेत असताना त्यांना तो सापडत नव्हता आणि दुसरीकडे स्वतः तो सरेंडर झालेला आहे। त्याच्यामुळे स्वतःच्या ज्या अडचणी आहेत त्या वाल्मिक कराडने कमी केलेल्या आहेत का, वाल्मिक कराड सरेंडर झाल्यामुळे आता पुढे त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल होतो, त्याला अटक होते का आणि कशा प्रकारे वाल्मिक कराडवर पुढची कारवाई होते हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याच्यामुळे एकूणच धनंजय मुंडेंच्या अडचणी या सगळ्या प्रकरणामध्ये कमी होतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला वाल्मिक कराडच्या या सगळ्या सरेंडर तो ज्या प्रकारे झालेला आहे त्यावर काय वाटतं, हा नियोजित कट होता का, यावर तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।